मित्रांनो, माझे नाव नंदिनी आहे. मी पुण्यात राहते. माझे लग्न झाले आहे. माझा मुलगा 10 वर्षांचा आहे आणि तो आमच्या एका नातेवाईकाकडे अमेरिकेला शिक्षणासाठी गेला आहे. पुण्यात आमचा मोठा बंगला आहे. माझा नवरा मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे, त्यामुळे तो बहुतेकदा कामासाठी बाहेर असतो. आता राहिले मी. मला घरी एकटे राहावे लागते. खूप वेळा घरी राहून मला कंटाळा येतो. पतीचेही माझ्याकडे जास्त लक्ष नसते. मला घरातली कामे करणे आवडत नाही, म्हणून मी कामासाठी सदाशिवला ठेवले. त्याचे वय साधारण 45 वर्षे होते. तो शरीराने थोडा स्थूल होता, पण कामात चपळ होता. घर मोठे असल्याने त्याला दर 2-3 दिवसांनी साफसफाई आणि बागेची देखभाल करायला सांगितली होती. तो नवीन असल्याने मी सुरुवातीला त्याच्यावर निगराणी ठेवत असे. एकदा दुपारच्या वेळी मी सदाशिवला कपडे धुण्याच्या खोलीत नेऊन ठेवायला सांगितले. मी माझ्या खोलीत आराम करत होते. तो काम करून निघून गेला. रात्री झोपण्यापूर्वी मी घरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज पाहिले तेव्हा मला काहीतरी विचित्र दिसले. सदाशिव कपडे घेऊन खोलीत आला आणि त्याने कपड्यांच्या बास्केटमधून माझे अंतर्वस्त्र बाहेर काढले. तो ते हातात घेऊन निरखून पाहू लागला. त्याने दरवाजा आतून बंद केला आणि माझ्या कपड्यांचा वास घेऊ लागला. तो त्या कपड्यांना स्पर्श करत स्वतःच्या शरीरावर घासू लागला. त्याने आपली पॅन्ट खाली केली आणि त्याच्या गुप्तांगाला माझ्या कपड्यांत स्पर्श करू लागला. हे पाहून मी थक्क झाले. तो अत्यंत उत्तेजित झाला होता. त्याने माझे इतर कपडेही बास्केटमधून काढले आणि त्यांच्याशी विचित्र चाळे करू लागला. काही वेळाने त्याने आपली पूर्ण वस्त्रे काढली आणि स्वतःला सुखावू लागला. शेवटी त्याने आपले वीर्य माझ्या ड्रेसवर काढले आणि ते स्वच्छ करून तो निघून गेला. हे पाहून मी विचारात पडले. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम दुसरे कपडे तिथे ठेवले आणि पुन्हा कॅमेऱ्यात पाहू लागले. सदाशिवने पुन्हा तसेच केले. तो पूर्णपणे विवस्त्र होऊन माझ्या कपड्यांशी खेळत होता. त्याला अशा अवस्थेत पाहून माझ्या मनातही एक वेगळीच खळबळ उडाली. माझे शरीर गरम होऊ लागले. मला आता राहवले नाही. मी खोलीतून बाहेर पडले आणि त्या खोलीचा दरवाजा वाजवला. सदाशिव घाबरला आणि घाईघाईत कपडे घालू लागला. त्याने दरवाजा उघडताच मी आत गेले आणि त्याच्यावर ओरडण्याचे नाटक केले. माझी नजर त्याच्या पॅन्टवर होती, जिथे त्याची उत्तेजना स्पष्ट दिसत होती. त्याची चड्डी जमिनीवरच पडली होती. मी ती उचलली आणि विचारले, ही कोणाची आहे? तो खूप घाबरला. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या उत्तेजित गुप्तांगाला स्पर्श केला. तो थक्क झाला. मी त्याला अधिक प्रतिसाद दिला आणि त्याच्या शरीराशी खेळू लागले. मी त्याची पॅन्ट खाली ओढली आणि त्याच्या पुरुषांगाला स्पर्श केला. मी त्याच्यासमोर बसून त्याला अधिक सुख देऊ लागले. त्याला खूप आनंद मिळत होता. काही वेळानंतर मी माझी मॅक्सी काढून टाकली. सदाशिवने संधी मिळताच मला जवळ घेतले आणि माझ्या शरीराचे चुंबन घेऊ लागला. त्याने माझे स्तन हाताने दाबायला सुरुवात केली. आम्ही दोघेही पूर्णपणे विवस्त्र झालो. त्याने मला जमिनीवर बसवले आणि तो माझ्या शरीराचा आस्वाद घेऊ लागला. सदाशिवने माझ्या गुप्तांगाला जिभेने स्पर्श केला, ज्यामुळे मला खूप आनंद मिळाला. त्यानंतर त्याने त्याचे पुरुषांग माझ्या शरीरात प्रवेश करवले. आम्ही दोघेही कामक्रीडेत बुडून गेलो. त्याने मला विविध प्रकारे सुख दिले. कधी समोरून तर कधी पाठीमागून त्याने माझ्या शरीराचा उपभोग घेतला. शेवटी त्याने आपले सर्व वीर्य माझ्या तोंडात काढले. त्या दिवसानंतर मी सदाशिवचा वापर माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी करू लागले. कधी मी त्याच्याकडून मालिश करून घेत असे, तर कधी आम्ही शारीरिक संबंध ठेवत असू. सदाशिवमुळे माझ्या कंटाळवाण्या आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरले गेले. काही दिवसांनंतर आमचे हे गुपित नाते अधिकच घट्ट झाले. आता सदाशिव फक्त घरकाम करणारा नोकर राहिला नव्हता, तर तो माझ्या एकाकी आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. पती कामाच्या निमित्ताने शहराबाहेर गेले की आमचा पूर्ण बंगला जणू आमचेच क्रीडांगण व्हायचे. एके दिवशी दुपारी बाहेर जोराचा पाऊस पडत होता. हवेत गारवा होता आणि मन पुन्हा एकदा सदाशिवच्या उबदार स्पर्शासाठी आतुर झाले होते. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होते, पण माझे लक्ष मात्र बागेत काम करणाऱ्या सदाशिवकडे होते. तो पावसाने पूर्ण भिजला होता आणि त्याचे ओले टी शर्ट त्याच्या बळकट शरीराला चिकटले होते. मी त्याला आवाज दिला, सदाशिव, आत ये. खूप पाऊस आहे, भिजशील तर आजारी पडशील. तो सावकाश आत आला. त्याच्या अंगातून पाण्याचे थेंब जमिनीवर पडत होते. मी त्याला टॉवेल दिला आणि माझ्या खोलीत येण्यास सांगितले. तो संकोचत आत आला. मी दरवाजा लावून घेतला आणि त्याच्याजवळ गेले. त्याच्या शरीराचा तो ओला सुगंध आणि पावसाचा गारवा यामुळे वातावरण अधिकच रोमॅन्टिक झाले होते. मी त्याच्या ओल्या छातीवर हात ठेवला आणि हळूच म्हटले, खूप थंडी वाजते का तुला? त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि त्याला समजले की मला काय हवे आहे. त्याने मला उचलून बेडवर नेले. त्या दिवशी आम्ही तासनतास एकमेकांच्या मिठीत होतो. सदाशिव आता पूर्वीपेक्षा अधिक धीट झाला होता. त्याला माझ्या शरीराच्या आवडीनिवडी नीट समजल्या होत्या. माझ्या अंगाच्या प्रत्येक कोपऱ्याला तो आपल्या जिभेने आणि हातांनी अशा प्रकारे स्पर्श करायचा की मी शुद्ध हरपून जायचे.
कधीकधी मला भीती वाटायची की कोणाला कळले तर, पण सदाशिव खूप विश्वासू होता. तो बाहेर गेल्यावर पुन्हा तसाच नम्र नोकर बनून राहायचा. कोणाला संशय येईल असे तो कधीच वागायचा नाही. एकदा तर असे झाले की माझे पती अचानक घरी आले. सदाशिव माझ्या खोलीत मला मसाज करून देत होता. बेल वाजताच आम्ही दोघेही हादरलो. पण सदाशिवने प्रसंगावधान राखले. त्याने पटकन आपले कपडे नीट केले आणि तो बाहेर गेला. मीही स्वतःला सावरले. पतीला वाटले की तो फक्त आपले काम करत आहे. त्या रात्री पती शेजारी झोपलेले असतानाही माझ्या मनात मात्र सदाशिवचाच विचार येत होता. सदाशिवमुळे मला कळाले की पैशांनी आणि मोठ्या बंगल्याने जे सुख मिळत नाही ते एका साध्या माणसाच्या खऱ्या ओढीने आणि स्पर्शाने मिळू शकते. आता मी रोज दुपारी त्याची वाट पाहते, कारण त्या मोठ्या बंगल्यात मी आता एकटी नसते. माझ्यासोबत माझ्या सुखाचा वाटेकरी सदाशिव असतो.